आनंद दिघेंचं आणि गणेश नाईकांचं कुठे बिनसलं. कारण गणेश नाईकांना पराभव माहीत नव्हता. तो आनंद दिघेंनी दाखवला. असं काय दाखवला नाही, घडलं? तो मॅनिप्युलेट केला. पहिल्या राऊंडला गणेश नाईक 7,000 मतांनी लीडवर होता. 5 त्याच्यामध्ये 35,000 मतांनी निवडून याचं मला वाटलं होतं. पण सगळी मॅनिप्युलेशन केलं आणि त्या ठिकाणी 1800 मतांनी गणेश नाईक पराभूत म्हणून दाखवला. त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला एकही जिवंत नाही. सगळे स्वर्गवासी झाले. आपल्या संस्कृतीमध्ये स्वर्गवासी झाल्यांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी अशा प्रकारची भूमिका आपण मांडतो. मी कधी त्या उच्चार नाही केला, परंतु तो माझ्या मनात छल होतं ना, ते मनामध्ये ती यातना होती. तुम्ही उमदेपणाने हरवा ना यार. त्याचा राग लोकांनी कधी 2004ला देशातल्या रेकॉर्ड ब्रेक मतं 3,24,000 गणेश नाईकला मतं पडली. किती? 3.25 लाख. 3,24,000. ओके. 95 लाख 2,19,000 मतं मला आणि समोरच्याला 1,10,000. दुपटीने मतं त्याला पडली 95ला आणि 2004ला 3,24,000 मतं पडत. म्हणजे मधल्या काळात गणेश नाईक एवढा लोकांच्या पासून दूर गेला होता का? इट वॉज मॅनिप्युलेशन. आणि मी तर नंतर 2004ला गणेश नाईक इतक्या मताने निवडून आलाय हे बघायला आनंद की जिवंत असायला पाहिजे होते असं माझं मत आहे. आणि अजून सुद्धा जिवंत असायला पाहिजे होतं. आपण दुर्गुणांच्या विरुद्ध आहोत. आपण माणसाच्या विरुद्ध नाही. कोणाचा शारीरिक नाश व्हावा अशी आपली इच्छा नाही आहे. परंतु दुर्गुणाचा नाश व्हावा ही माझी तीव्र इच्छा आहे. आता मगाशी तुम्ही म्हटलात की युती करू नये. ऑन द कॉन्ट्री मी राज्यस्तराच्या नेतृत्वाला सांगितलं कुठेही युती करू नका. भारतीय जनता पक्ष या ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिकामध्ये या ठिकाणी एकटं भारतीय जनता. मी सांगतो कल्याणचा महापौर भाजपचा झाला असता, नवी मुंबईचा होईल, भाईंदरचा पण होईल, ठाण्यामध्ये सुद्धा टसर झाली असती. आता तुम्ही सांगता कोणी किल्ला किल्ला किल्ला. अरे एकेकाली नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर राष्ट्रवादीचा होता. मायरा मेंडोसचा भाईंदरची महापालिकेची महापौर राष्ट्रवादीची होती. नजीब मुल्ला महापौरपदाच्या जवळ गेला होता. 2 मतांनी राजन केनी जर तिथून सटकावला, ज्याने सटकवला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी नजीब मुलाला कधी मदत केली ती म्हटलं, नजीब जर महापौर झाला ती मदत मला परत देऊ नको, पण नाही झालं तर मला मदत परत पाहिजे. म्हणजे नवी मुंबई, भाईंदर, ठाणे काँग्रेस अखंड असताना कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला कधी प्राबल्य मिळू शकलं नव्हतं. पुंडलिक म्हात्रेला बोलत तुला महापौर बनवतो. सगळ्या पार्श्वभूमीवर पुंडलिक म्हात्रेला महापौर बनवला होता मी. उल्हासनगरला ज्योती कलानी महापौर होत्या. दुसऱ्या वेळेला विलासराव देशमुखाने आम्ही दोघांनी ठरवलं की सेकंड टर्मला काँग्रेसचा महापौर बनवू. चंद्रकांत हंडोरे आले माझ्याकडे. संजू नाईकांनी संजू नाईकांनी जबाबदारी सोपवली होती. काटेकडे संजू नाईक गेले असताना एक फोन आला की त्या ठिकाणी आपल्याला त्या लोकांना विरोध नाही करायचा. कोणाला? सेनेला. मी संजूला सांगितलं माघारे न पेक्षा तिथे पण परत काँग्रेसचा महापौर बनवला असता. भिवंडी तर काय पैसे असतील त्याचा महापौर होतो. पण मला नाही ऐकून घ्या. 2009ला संजू नाईक खासदार झाला होता इथे. मग बालेकिल्ला तुम्ही लोकांनी पत्रकारांच्या कल्याणी हा बालेकिल्ला निर्माण केलाय. हा बालेकिल्ला कोणाचा नाहीये. असं वाटतं तुम्हाला? मी सांगतो ना, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगावं, कल्याणचा खासदार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा करू आणि ठाण्याचा पण खासदार भारतीय जनता पक्ष.